600 एकत्रितपणे हार्डवेअर असे म्हणतात. हार्डवेअर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित असते. हार्डवेअर माहितीवर प्रक्रिया करून आदेशानुसार स्पष्टीकरणात्मक माहिती निर्माण करते. माहितीस डेटा असेही म्हणतात. डेटामध्ये कच्च्या प्रक्रिया न केलेल्या वास्तव गोष्टींसह मजकूर, अंकरूपी माहिती, प्रतिमा आणि ध्वनी यांचा समावेश असतो. लॅन, लोकल एरिया नेटवर्क. एकाच इमारतीमधील कार्यालयातील, शाळेतील, महाविद्यालयातील, इस्पितळातील ठिकाणाच्या संगणकांच्या परस्पर जोडणीला लॅन असे म्हणतात. या प्रकारात संगणकातील भौगोलिक अंतर अत्यंत कमी असते. लॅनची मालकी खाजगी असते. एमएन, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. या प्रकारात संगणकातील भौगोलिक अंतर जास्त असते. एकाच शहरातील कार्यालये, ग्रंथालये, शाळा, इस्पितळे, बँका, महाविद्यालये यामधील संगणक एकमेकांना जोडले जातात. मॅन मध्ये अनेक लहान नेटवर्क एकमेकांना जोडलेले असतात. वॅन, वार्ड एरिया नेटवर्क. या प्रकारात राज्यातील, देशातील आणि जगभरातील अनेक शहरातील संगणक नेटवर्क केबल्स किंवा प्रामुख्याने उपग्रहांच्या मदतीने परस्परांना जोडली जातात. यात संगणकातील अंतर खूप जास्त असते. इंटरनेट, बीएल. इंटरनेट हे हजारो संगणक आणि संगणकाचे जाळे यांचे बनलेले नेटवर्क आहे. सारख्या प्रमाणात सॉफ्टवेअर्स वापरून हे संगणक माहितीची देवाणघेवाण करतात. वायर्स व उपग्रहांद्वारे संपर्क स्थापित करून इंटरनेटचे वापरकर्ते पुस्तके, सॉफ्टवेअर्स व व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण करतात. इंटरनेट हा माहितीच्या स्रोतांचा आणि सेवांचा प्रचंड मोठा खजिना आहे. ई-मेल. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून माहिती मिळविणे, हस्तांतरित करणे. यासाठी इलेक्ट्रॉनिक मेलचा वापर करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शाब्दिक सामग्री इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे पुरविली जाते. इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी सिस्टीमच्या मूलभूत कार्याव्यतिरिक्त बहुतांश सिस्टीम्स पुढील सेवाही पुरवितात. संदेश तयार करणे. शाब्दिक संदेशाचे संपादन. संदेशाचे प्रसारण व वितरण करणे. माहितीची सुरक्षा. संगणक, महत्त्वाचे पॉइंट्स. बाईट हे संगणकाची स्मरणशक्ती मोजण्याचे एकक आहे. संगणकाची भाषा 2 अंकाची असते. ते 2 अंक 0 ते 1 आहेत, त्यांना बायनरी डिजिट म्हणतात. शंभर. डिजिटल मेमरीसाठी वापरली जाणारी. डिजिटल मेमरीसाठी वापरली जाणारी 2 मितींमध्ये आयसी. 1 बीट बरोबर 0 किंवा 1. 1 बाईट बरोबर 8 बिट्स. 1 किलोबाईट बरोबर 1024 बाईट. 1 मेगाबाईट बरोबर 1024 किलोबाईट. 1 गिगाबाईट बरोबर 1024 मेगाबाईट. 1 टेराबाईट बरोबर 1024 गिगाबाईट. 1 पेटाबाईट बरोबर 1024 टेराबाईट. 1 एक्झाबाईट बरोबर 1024 पेटाबाईट्स. 1 जेट्टाबाईट बरोबर 1024 एक्साबाईट. दशमान परिमाणे सी. 1 किलोबाईट बरोबर 1000 बाइट्स. 1 मेगाबाईट बरोबर 1000 किलोबाईट. 1 गिगाबाईट बरोबर 1000 मेगाबाईट. 1000 गिगाबाईट बरोबर 1 टेराबाईट. 1 पेटाबाईट बरोबर 1000 टेराबाईट. 1 एक्झाबाईट बरोबर 1000 पेटाबाईट. 1 जेटाबाईट बरोबर 1000 एक्साबाईट्स. 1 योटाबाईट बरोबर 1000 क्षेत्रबाईट्स. 1 योटाबाईट बरोबर 1024 जेटाबाईट्स. एटीएम, ऑटोमेटेड टेलर मशीन. एएलयू, सीपीयू, अरिथमेटिक लॉजिकल युनिट. सीडी, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कॉम्पॅक्ट डिस्क. टीबी, तेरा चावणे. एचपी, आरओएम, रीड ओनली मेमरी. पीसी, ह्यूलेट पॅकर्ड. एलएन, पर्सनल कॉम्प्युटर. पी, स्थानिक क्षेत्र नेटवर्क. ईडीपी, एंटरप्राइज संसाधन नियोजन. एचडीडी, इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. आपण डीपीआय, हार्ड डिस्क ड्राइव्ह. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू, ऑपरेटिंग सिस्टीम. इंच प्रति डॅश. सीएडी, वर्ल्ड वाइड वेब.
www, वर्ल्ड वाइड वेब. CAD, कॉम्प्युटर एडेड डिझाइन. KB, किलोबायट. GB, गीगाबायट. WEN, विस्तृत क्षेत्र नेटवर्क. FDD, www, GB, गीगाबायट. WEN, विस्तृत क्षेत्र नेटवर्क. FDD, फ्लॉपी डिस्क ड्राइव. VDU, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. CGA, कलर ग्राफिक्स ॲडॉप्टर. RAM, रँडम ॲक्सेस मेमरी. MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. MSCIT, माहिती तंत्रज्ञानातील महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र. CDAC, Y2K, कम्प्युटिंग पुणे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स. एअर 2000, IBM, इंटरनॅशनल बिझनेस मशीन. MAN, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. MOOC, मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस. LP, KBPS, किलो बाइट्स प्रति सेकंद. इंटरनेट प्रोटोकॉल. 6. संगणकाचे प्रकार आहेत. मिनी संगणक, मेनफ्रेम संगणक, मायक्रो संगणक व महासंगणक. हे मिनी संगणकात माहिती साठविण्यासाठी प्रामुख्याने मॅग्नेटिक टेप वापरतात. मेनफ्रेम संगणकावर एका वेळी अनेक व्यक्ती कार्य करू शकतात. मिनी संगणकाचा वेग पर्सनल संगणकापेक्षा जास्त असतो. संशोधनासाठी मेनफ्रेम संगणक वापरतात. MS वर्ड, MS एक्सेल हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. MS-DOS, युनिक्स हे सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहेत. संगणकाची मेमरी बाइट्स मध्ये मोजतात. Y2K समस्या ही संगणकाशी निगडीत होती. रॅम हा मेमरी युनिटचा भाग आहे. चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हणतात. सॉफ्टवेअरमधील घटक प्रत्यक्ष बघता येत नाही. हार्डवेअरमधील घटक आपणास प्रत्यक्षात बघता येतात. मॉनिटर हा हार्डवेअरचा भाग आहे. संगणकाचे पितामह बिल गेट्स यांना म्हणतात. बिल गेट्स यांची प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट USA. www हे इंटरनेटशी संबंधित आहे. आय लव्ह यू हा कॉम्प्युटरचा व्हायरस आहे. बिल गेट्स यांचे प्रसिद्ध पुस्तक द रोड अहेड. इंटेल ही संगणकाशी संबंधित कंपनी आहे. राउंड पब, दोन संगणकांना एकमेकांना जोडण्यासाठी नेटवर्क कार्डची आवश्यकता असते. ENIAC हा संगणक अमेरिकन लष्कराने निर्माण केला आहे. सेकंडरी मेमरी ही संगणकाची कायमस्वरूपी मेमरी असते. पहिला लेजर प्रिंटर ह्युलेट पॅकार्ड यांनी तयार केला. पहिला इंकजेट प्रिंटर HP ने 1976 मध्ये तयार केला गेला. मदरबोर्ड हा शब्द संगणकाच्या हार्डवेअरशी संबंधित आहे. CD ची क्षमता 650 MB असते. IBM, मायक्रोसॉफ्ट या सुद्धा संगणकविषयक कंपन्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना अनिवार्य असा संगणक कोर्स म्हणजे MSCIT होय. MSCIT ची परीक्षा MKCL घेते. ATM साठी टच स्क्रीनचा वापर करतात. गव्हर्नन्स म्हणजे संगणकाचा वापर शासन कारभारात वाढविणे होय. प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर्स होय. महासंगणकाचा वेग नॅनोसेकंदामध्ये मोजतात. सायबर क्राईम ॲक्ट 2000 साली केला गेला. संगणक विषाणूंचे जनक जॉन न्यूमन. सोशल नेटवर्किंग व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम. इनपुटसाठी कीबोर्ड या साधनाचा सर्वाधिक वापर केला जातो. माहिती तंत्रज्ञानात संगणक अतिशय महत्त्वाचा ठरतो. मेलचा जनक रॅटो मॅलिसिंग. www चा जनक टिम बर्नर्स-ली. सायबर कॅफे म्हणजे इंटरनेट सुविधा पुरविणारे केंद्र होय. चॅटिंग हा प्रकार इंटरनेटमुळे प्रसिद्ध झाला.
इंटरनेटमुळे संपूर्ण जगभर माहितीचे जाळे निर्माण झाले आहे. सायबर क्राईम म्हणजे संगणक वापर, इंटरनेटचा वापर व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले गुन्हे होय. ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर वापरतात. मेकॅनिकल डिझाईनसाठी कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर वापरतात. मेकॅनिकल कॅल्क्युलेटरचा शोध वेलिस पास्कल. तळहातावर वापरता येणारा संगणक पॉमटॉम. बायनरी पद्धतीत 0 व 1 या 2 अंकांचा वापर करतात. कोठेही विना केबल वापरता येणारा संगणक लॅपटॉप. मोडेमचा वापर माहिती पाठविण्यासाठी होतो. भारताचा वेगवान सुपर कॉम्प्युटर प्रत्युष. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर महासंगणक परम. भारताचे इतर महासंगणक परम पोरुल, परम अनंत, परम प्रवेगा, परम शक्ती. भारताचा पहिला संगणक सिद्धार्थ. इंटिग्रेटेड सर्किटचा शोध जे.एस. किल्वीने लावला. भारताच्या सुपर कॉम्प्युटर परमचे जनक डॉक्टर विजय भटकर. इंटरनेटसाठी जावा या भाषेचा वापर केला जातो. इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, फायरफॉक्स, सफारी, ओपेरा ही प्रसिद्ध वेब ब्राउझर आहेत. हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक साबिर भाटिया. माऊसचा शोध डग्लस एंजेलबर्ट यांनी लावला. मोबाईल फोनचा शोध डॉक्टर मार्टिन कूपर यांनी लावला. जगामध्ये मोबाईल सर्वप्रथम मोटोरोला या कंपनीने आणला. विंटेन कर्फ यांना इंटरनेट मेलचा जनक रॅटो मॅलिसिंग. www चा जनक टिम बर्सन ली. सायबर कॅफे म्हणजे इंटरनेट सुविधा पुरविणारे केंद्र होय. चॅटिंग हा प्रकार इंटरनेटमुळे प्रसिद्ध झाला. इंटरनेटमुळे संपूर्ण जगभर माहितीचे जाळे निर्माण झाले आहे. सायबर क्राईम म्हणजे संगणक वापर, इंटरनेटचा वापर व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले गुन्हे होय. ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर वापरतात. मेकॅनिकल डिझाईनसाठी कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर वापरतात. मेकॅनिकल कॅल्क्युलेटरचा शोध वेलिस पास्कल. तळहातावर वापरता येणारा संगणक पॉमटॉम. बायनरी पद्धतीत 0 व 1 या 2 अंकांचा वापर करतात. कोठेही विना केबल वापरता येणारा संगणक लॅपटॉप. मोडेमचा वापर माहिती पाठविण्यासाठी होतो. भारताचा वेगवान सुपर कॉम्प्युटर प्रत्युष. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर महासंगणक परम. भारताचे इतर महासंगणक परम पोरुल, परम अनंत, परम प्रवेगा, परम शक्ती. भारताचा पहिला संगणक सिद्धार्थ. इंटिग्रेटेड सर्किटचा शोध जे.एस. किल्वीने लावला. भारताच्या सुपर कॉम्प्युटर परमचे जनक डॉक्टर विजय भटकर. इंटरनेटसाठी जावा या भाषेचा वापर केला जातो. इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, फायरफॉक्स, सफारी, ओपेरा ही प्रसिद्ध वेब ब्राउझर आहेत. हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक साबिर भाटिया. माऊसचा शोध डग्लस एंजेलबर्ट यांनी लावला. मोबाईल फोनचा शोध डॉक्टर मार्टिन कूपर यांनी लावला. जगामध्ये मोबाईल सर्वप्रथम मोटोरोला या कंपनीने आणला. विंटेन कर्फ यांना इंटरनेटचा पिता असे म्हणतात. इंटरनेटची सुरुवात 1969 मध्ये अर्पानेट या नावाने झाली. मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना 1975 वा बिल गेट्स यांनी केली. ब्रिटनचा पहिला मानवाकृती रोबोट एआय. विप्रो या कंपनीची स्थापना अजिम प्रेमजी यांनी केली. विकिपीडिया या इंटरनेटवर मोफत माहिती पुरविणाऱ्या कंपनीची स्थापना जिमी वेल्स यांनी केली. सुपर कॉम्प्युटरचा वापर अंतराळ संशोधनासाठी केला जातो. सीपीयूला कॉम्प्युटरचा मेंदू असे म्हणतात. इंटरनेटवरून व्यवसाय करण्यास ई-कॉमर्स असे म्हणतात. हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, रोम, डीव्हीडी, मॅग्नेटिक टेप, पेन ड्राईव्ह ही सेकंडरी मेमरीचे भाग होय. नागरिकत्व मिळविणारा रोबो सोफिया सौदी अरेबिया. भारताची पहिली अर्धमानवी महिला रोबोट व्योममित्रा. फेसबुकचे डिजिटल चलन लिब्रा. भारतातील पहिली प्रादेशिक एआय वृत्तनिवेदिका लिसा ओडिशा टीव्ही. ओपन एआयचा चॅटरबॉट चॅट जीपीटी.
1, 2, 3. विज्ञान व तंत्रज्ञान आणि संरक्षण. भारताच्या उपग्रह निर्मितीचे टप्पे. भारतीय दूरसंचार उपग्रह प्रणाली. भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली इनसॅट. 6. 1983 मध्ये इनसॅट प्रणालीतील पहिला उपग्रह सोडण्यात आला. इनसॅट मालिकेचे उपग्रह पुढे विकसित करून सोडले गेले. पृथ्वीपासून 3600 कि.मी. भूस्थिर कक्षेत हे उपग्रह असतात. यांचा वेग पृथ्वीच्या परिवलनाइतकाच असून दूरसंचाराच्या बाबतीत बहुउद्देशीय आहेत. यात विविध इनसॅट मालिकातील उपग्रहांचे प्रक्षेपण केले गेले. इनसॅट उपग्रहांची मालिका. इनसॅट उपग्रहांची पहिली मालिका इनसॅट 1. या मालिकेतील उपग्रह बनविण्यासाठी भारत सरकारने फोर्ड एरोस्पेस या अमेरिकन कंपनीबरोबर करार करून या उपग्रहांची निर्मिती केली. इनसॅट उपग्रह इनसॅट 1A, इनसॅट एब, इनसॅट IC, इनसॅट एड असे एकूण 4 उपग्रह या मालिकेत अवकाशात सोडण्यात आले. इनसॅट उपग्रहाची दुसरी मालिका इनसॅट 2. इनसॅट 2 या मालिकेतील उपग्रह भारताने पूर्णतः स्वदेशी बनावटीचे निर्माण केले, परंतु हे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताकडे नसल्याने भारताने युरोपियन युनियनच्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या अवकाश संस्थेमार्फत फ्रेंच गियाना येथील कौरव या उपग्रह प्रक्षेपण स्थानकामधून इनसॅट 2 मालिकेतील उपग्रह अवकाश प्रक्षेपित केले. इनसॅट-2 उपग्रह इनसॅट-2A, इनसॅट-2B, इनसॅट-2C, इनसॅट-2D, INSAT-2E असे एकूण 5 उपग्रह या मालिकेत अवकाशात सोडण्यात आले. इनसॅट उपग्रहांची तिसरी मालिका इनसॅट 3. इनसॅट-3B मार्च 2000 मध्ये प्रक्षेपित केला. इनसॅट-3K जानेवारी 2002 मध्ये प्रक्षेपित केला. इनसॅट-3A एप्रिल 2003 मध्ये प्रक्षेपित केला. इनसॅट-3E सप्टेंबर 2003 मध्ये प्रक्षेपित केला. 4. इनसॅट उपग्रहांची चौथी मालिका इनसॅट 4. इनसॅट-4A डिसेंबर 2005 रोजी अवकाशात सोडला. इनसॅट-4B मार्च 2007 रोजी अवकाशात सोडला. इनसॅट-4CR जुलै 2007 रोजी अवकाशात सोडला. इनसॅट-4CR या उपग्रहाचे GSLV-F4 या ध्रुवीय उपग्रहामार्फत श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण. हा उपग्रह डायरेक्ट टू होम 4 DTH साठी उपयुक्त आहे. भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रणाली. भारतीय दूरसंवेदन उपग्रह प्रणाली. भारतीय दूरसंवेदन उपग्रह व्यवस्था IRS मालिकेतील उपग्रहांची. सुरुवात 1988 वा झाली. हे उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 900 किलोमीटर अंतरावर असतात. रेडिएशन मार्फत पृथ्वीच्या ठराविक भागाची माहिती मिळवली जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागाला प्रत्यक्ष स्पर्श न करता माहिती मिळवली जाते, म्हणून या तंत्राला सुदूर संवेदन म्हणतात. IRS प्रणालीच्या उपग्रहांचे वापर. 1. नैसर्गिक संसाधनांचा शोध. 2. नैसर्गिक आपत्तींचा अंदाज वर्तविणे उदा. अतिवृष्टी. 3. पीक पद्धती, पीक क्षेत्र व पीक उत्पादन इत्यादींची माहिती व आकडे गोळा करण्यास मदत होते. 4. नकाशे निर्मिती, भूमी सर्वेक्षण यासाठी उपयुक्त. 5. जंगल व वनांचे संरक्षण यासाठी उपयुक्त. 6. दूरसंवेदनाद्वारे भूभागाची विस्तृत माहिती मिळविणे. 7. प्लवंगाच्या उपलब्धतेनुसार समुद्रात मासेमारीची क्षमता अधिक कोठे आहे हे ठरविण्यासाठी उपयुक्त. 8. जंगलातील प्राण्यांचे स्थलांतर व जंगलातील वणवे यांची माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त. उपग्रह वाहकांची निर्मिती व विकास. उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी जे साधन वापरतात त्यास उपग्रह वाहक असे म्हणतात. भारताने 1977 पासून उपग्रह वाहकांच्या निर्मितीला सुरुवात केली, परंतु या कार्याला खरा वेग 1980 नंतरच आला. उपग्रह वाहकांच्या अनेक आवृत्त्या भारताने विकसित केल्या आहेत. त्यांचे टप्पे खालीलप्रमाणे. 1. पहिला टप्पा सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SLV. वैशिष्ट्ये. प्रथम यशस्वी जुलै 1980, वजन 17 टन, यात घन इंधनाचा वापर केला गेला. SLV-3 हा भारताचा पहिला यशस्वी वाहक ठरला.
SLV मुळे भारत उपग्रह सोडणाऱ्या देशांच्या पंक्तीत 6वा देश बनला. पृथ्वीपासून 300 कि.मी. च्या कक्षेत उपग्रह सोडतो. 2. दुसरा टप्पा ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल ASLV. वैशिष्ट्ये. प्रथम यशस्वी 1987 यात घन इंधनाचा वापर केला गेला. ही SLV ची पुढची प्रगत अवस्था आहे. SLV पेक्षा याची अचूकता जास्त आहे. वजन 39 टन आहे. 3. तिसरा टप्पा पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल PSLV. वैशिष्ट्ये. प्रथम यशस्वी 1992 द्रव इंधनाचा वापर, लिक्विड नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर, वजन 275 टन. पृथ्वीपासून 900 कि.मी. उंचीपर्यंत उपग्रह स्थिर करतो. यामुळे 1000 कि.मी. लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र बनवले जाऊ शकते. 4. चौथा टप्पा जिओसिंक्रोनाइज्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल GSLV. वैशिष्ट्ये. 61. क्रायोजेनिक या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. पृथ्वीपासून 36,000 कि.मी. उंचीपर्यंत उपग्रह स्थिर करण्याची क्षमता. आंतरखंडीय क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता सिद्ध झाली. उपग्रहांच्या कक्षा. उपग्रहांच्या कक्षा 2 प्रकारच्या आहेत, त्या खालीलप्रमाणे. 1. भूस्मकालिक कक्षा. ज्या उपग्रहांची कक्षा पृथ्वीला वर्तुळाकार अशी विषुववृत्तीय कक्षा असते तिला भू-स्थिर कक्षा म्हणतात. या कक्षेत प्रामुख्याने इन्सॅट उपग्रह सोडले जातात. हे उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 36,000 कि.मी. 35,786 कि.मी. अंतरावर अवकाशात सोडले जातात. या कक्षेतील उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात. या उपग्रहांना पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तासांचा कालावधी लागतो. 2. सूर्यसमकालिक कक्षा. ज्या उपग्रहांची कक्षा पृथ्वीला वर्तुळाकार अशी ध्रुवीय कक्षा असते तिला सूर्य स्थिर कक्षा म्हणतात. या कक्षेत प्रामुख्याने IRS उपग्रह सोडले जातात. हे उपग्रह पृथ्वीपासून 800 ते 900 किलोमीटर अंतरावर अवकाशात सोडले जातात. या कक्षेतील उपग्रह उत्तर ते दक्षिण या दिशेने भ्रमण करतात. या उपग्रहास पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. भारतीय अवकाश व उपग्रह कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे. भारतीय अवकाश व उपग्रह कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे. उपग्रह मिशन. प्रक्षेपण दिनांक. महत्त्वाचे. साऊंडिंग अग्निबाण 21 नोव्हेंबर 1963. भारताचे अवकाशातील पहिले प्रक्षेपण. आर्यभट्ट 19 एप्रिल 1975. भारताचा पहिला उपग्रह. भास्कर-1 7 जून 1979. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी. रोहिणी RS-1 18 जुलै 1980. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी. भास्कर-2 20 नोव्हेंबर 1981. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी. रोहिणी RS-21 7 एप्रिल 1983. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी. इनसॅट-1B 30 ऑगस्ट 1983. भूत संवेदन उपग्रह दूरदर्शन सेवेसाठी. इनसॅट-1D 12 जून 1990. भूत संवेदन उपग्रह दूरदर्शन सेवेसाठी. IRSA ऑक्टोबर 20, 1993. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी. IRSP-4 26 मे 1999. सागर संशोधनासाठी. ओशनसॅट. मेडसेंट कल्पना-1 12 सप्टेंबर 2002. हवामानविषयक संशोधनासाठी. रिसोर्ससॅट. सहाय्यक. ऑक्टोबर 17, 2003. कृषी संशोधनासाठी. कार्टोसॅट-1 व हॅमसॅट. INCENT-1B 30 ऑगस्ट 1983. भूत संवेदन उपग्रह दूरदर्शन सेवेसाठी. इनसॅट-1D
12 जून 1990 भूत संवेदन उपग्रह दूरदर्शन सेवेसाठी IRSA की ऑक्टोबर 20, 1993 पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी IRSP-4 26 मे 1999 सागर संशोधनासाठी ओशनसेंट मेटसेंट कल्पना -1 12 सप्टेंबर 2002 हवामानविषयक संशोधनासाठी रिसोर्ससॅट ऑक्टोबर 17, 2003 कृषी संशोधनासाठी सहाय्यक 20 सप्टेंबर 2004 शैक्षणिक वापरासाठी कार्टोसॅट -1 व हॅमसेंट 5 मे 2005 जमिनीचे नकाशे व 3D छायाचित्रणासाठी इनसॅट -4B 12 मार्च 2007 DTH सेवेसाठी कार्टोसॅट -2A 28 एप्रिल 2008 लष्करी वापरासाठी चांद्रयान -1 ऑक्टोबर 22, 2008 चंद्राची माहिती मिळविणे ओशनसॅट -2 23 सप्टेंबर 2009 सागर संशोधनासाठी रिसोर्ससॅट -2 20 एप्रिल 2011 भारतातील संसाधन संशोधनासाठी RISAT 26 एप्रिल 2012 भू संवेदन उपग्रह इस्रोची 100वी मोहीम सप्टेंबर 2012 अवकाश मोहिमांचे शतक पूर्ण सोपे फेब्रुवारी 25, 2013 भारत व फ्रान्स यांचा संयुक्त नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान कार्टोसॅट -3 27 नोव्हेंबर 2019 पृथ्वी निरीक्षण हवामान नकाशे लष्करी टेहळणी 611 रिसॅट -2R1 11 डिसेंबर 2019 जीसॅट -30 जानेवारी 17, 2020 EOS-1 7 नोव्हेंबर 2020 CMS-01 17 डिसेंबर 2020 ब्राझीलचा 1 व 28 फेब्रुवारी 2021 आपत्ती व्यवस्थापन व पृथ्वी निरीक्षण इंटरनेट तंत्रज्ञानात क्रांतीसाठी पृथ्वी निरीक्षण कृषी वन व आपत्ती व्यवस्थापन नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान कार्टोसॅट -3 27 नोव्हेंबर 2019 पृथ्वी निरीक्षण हवामान नकाशे लष्करी टेहळणी रिसॅट -2R1 11 डिसेंबर 2019 आपत्ती व्यवस्थापन व पृथ्वी निरीक्षण जीसॅट -30 जानेवारी 17, 2020 इंटरनेट तंत्रज्ञानात क्रांतीसाठी EOS-1 7 नोव्हेंबर 2020 पृथ्वी निरीक्षण कृषी वन व आपत्ती व्यवस्थापन CMS-01 17 डिसेंबर 2020 संदेशवहन उपग्रह ब्राझीलचा 1 व 28 फेब्रुवारी 2021 ब्राझीलचा ॲमेझॉनिया -1 व भारताचे 18 उपग्रह प्रक्षेपित स्पेस किड्सचा पहिला खाजगी SD-सॅट तसेच युनिटी-सॅट सिंधुनेत्र विविध कारणांसाठी प्रक्षेपित भारताचे 18 उपग्रह RH-560 12 मार्च 2021 साऊंडिंग रॉकेट पृथ्वीच्या वातावरणाच्या वरील भागातील बाबींचा हवेचा अभ्यास करणे EOS-04 फेब्रुवारी 14, 2022 भूनिरीक्षण रडार इमेजिंग उपग्रह इन्स्पायरसॅट -1 फेब्रुवारी 14, 2022 विद्यार्थी उपग्रह INS-2TD फेब्रुवारी 14, 2022 भारत भूतान संयुक्त उपग्रह योजनेचा भाग जीसॅट -24 23 जून 2022
डीटीएच सेवेसाठी 36 ब्रॉडबँड उपग्रह ऑक्टोबर 23, 2022 वनवेब ब्रिटन कंपनीचे उपग्रह इस्रोद्वारे प्रक्षेपित. विक्रम एस 18 2022 ओशनसॅट -3 नोव्हेंबर 26, 2022 चांद्रयान -3 2 विक्रम एस 18 2022 पहिले खाजगी रॉकेट स्कायरूट कंपनी ओशनसॅट -3 नोव्हेंबर 26, 2022 पृथ्वी व विशेषतः समुद्र निरीक्षणासाठी चांद्रयान -3 2023 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोहीम निसार उपग्रह 2 2023 इस्रो व नासा यांचा सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-07 फेब्रुवारी 10, 2023 पृथ्वी निरीक्षण NVS-01 29 मे 2023 दिशादर्शक GPS उपग्रह आदित्य L1 2 सप्टेंबर 2023 सौर वेधशाळा एक्स्पोसॅट 1 जानेवारी 2024 कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी सूचना याच पुस्तकातील खगोलशास्त्र या घटकात संपूर्ण खगोलशास्त्र, अवकाश, ग्रह, उपग्रह तसेच चंद्र, मंगळ व इतर अवकाश मोहिमा इत्यादींची सविस्तर माहिती दिलेली आहे. 511 भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण ठिकाणे 1. रशिया प्रक्षेपण ठिकाण बँकानूर उपग्रह अग्निबाण उपग्रह वाहक आर्यभट्ट इंटरकोसमोस रोहिणी इंटरकोसमोस भास्कर 1 इंटरकोसमोस भास्कर 2 इंटरकोसमोस IRSAK इंटरकोसमोस 2 युरोपियन युनियन प्रक्षेपण ठिकाण फ्रेंच गियाना कैरो उपग्रह अग्निबाण उपग्रह वाहक इनसॅट एरियन ॲपल एरियन 3 भारत प्रक्षेपण ठिकाण श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश उपग्रह अग्निबाण उपग्रह वाहक इनसॅट SLV-3 2007 नंतरची मालिका ASLV PSLV GSLV चेहरे इंडियन हॉलिडे सोसायटी 1 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मुख्यालय बंगलोर कार्य अंतराळ संशोधन व विकास यासाठी कार्यरत 2 प्रो सतीश धवन स्पेस सेंटर मुख्यालय कार्य श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश भारतातून अवकाशात सोडण्यात येणाऱ्या सर्व उपग्रहांचे उड्डाण येथून करण्यात येते 3 स्पेस ॲप्लिकेशन सेंटर मुख्यालय अहमदाबाद गुजरात कार्य ही संस्था इस्रोची प्रमुख संशोधन व विकास संस्था आहे. या संस्थेचे कार्य अवकाश तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक उपयोगितेसंबंधी संशोधन, संघटन व निर्मिती करणे, दूरसंचार, दूरदर्शन, हवामान अंदाज यासारख्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करते. 4 विक्रम साराभाई स्पेस सेंटर मुख्यालय धोंबा तिरुवनंतपुरम केरळ कार्य वाहकांच्या निर्मिती व विकासासाठी कार्यरत असणारी संस्था SLV, ASLV, PSLV, GSLV या उपग्रह 5 इस्रो सॅटेलाइट सेंटर
नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 61 मुख्यालय बंगलोर कार्य ही संस्था उपग्रह योजनेचा आराखडा आखते तसेच त्या उपग्रहांची निर्मिती करून उपग्रहांची चाचणी व परीक्षण करते आणि उपग्रह योजनेचे संपूर्ण व्यवस्थापन कार्य पार पाडते। IRS व इन्सॅट या उपग्रहांची बांधणी या संस्थेत केली जाते। 6 मास्टर कंट्रोल फॅसिलिटी मुख्यालय हासन कर्नाटक कार्य उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही संस्था पार पाडते। जागतिक व भारतीय अवकाश कामगिरी जगातील पहिला उपग्रह स्पुटनिक 1 देश रशिया वर्ष 1957 अवकाशात जाणारा पहिला सजीव लायका कुत्री यान स्पुटनिक 1 वर्ष 1957 अवकाशात तरंगणारा पहिला मानव अलेक्झी लिमोनोव यान स्पुटनिक 1 देश रशिया अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागरिन यान वोस्टोक 1 देश रशिया वर्ष 1961 जगातील पहिली महिला अंतराळवीर व्हॅलेन्शिया तेरेशकोवा यान वोस्तोक 6 रशिया 1963 चंद्रावर उतरलेले पहिले यान ल्युना 9 देश रशिया 1968 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग यान अपोलो 11 देश अमेरिका 1969 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 सहाय्य रशिया अवकाशात जाण्याचा भारताचा क्रमांक 5वा मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत 4था चंद्रावर मोहिमेचा भारताचा क्रमांक 6वा BP चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा भारत 4था चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला 2023 भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह रोहिणी 1979 भारताचा पहिला व्यावसायिक उपग्रह ॲपल भारताचा पहिला अवकाश यात्री राकेश शर्मा यान सोयुज T11 रशिया वर्ष 1984 भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला अंतराळयान कोलंबिया अमेरिका दुसरी महिला सुनीता विलियम्स तिसरी महिला दुसरी भारतीय वंशाची शिरीषा बंदला भारताची संरक्षण सज्जता डिफेन्स रिसर्च परकीय आक्रमणापासून भारताचे संरक्षण व भारताची भौगोलिक सीमांची अखंडता जपणे हे कार्य भारताचे संरक्षण खाते करते। भारतीय संरक्षण दलाचे 3 प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे 1. सैन्य घोषवाक्य स्व सेवा 2. नौसेना शाम नौवरूनचा आक्रोश 3. हवाई दल घोषणा आकाश स्पर्श करत आहे आणि चमकत आहे या तिन्ही दलांचे सर्वोच्च सरसेनापती हे भारताचे राष्ट्रपती असतात। युद्धनौका IS NS SS त्रिकंडा IS NS SS सुदर्शनी INS तलवार S INS त्रिशूल INS तबर INS तेग INS कटार INS रणवीर INS विक्रांत INS राजपूत INS विराट 2020 मोडीत काढली INS विक्रमादित्य INS इन्फाळ गाइडेड क्षेपणास्त्र वेदी विनाशिका INS विशाखापट्टणम मोर्मुगोवा INS पोरबंदर INS कोलकाता INS कावरत्ती INS हिमगिरी फ्रिगेट INS उदयगिरी फ्रिगेट INS सूरत INS तारागिरी फ्रिगेट INS दुनागिरी फ्रिगेट INS निलगिरी फ्रिगेट INA विद्यागिरी क्षेपणास्त्रवाहू युद्धबोट कॉर्बेट INS प्रबल K93 क पाणबुड्या 1. सिंधुकुश गट सिंधुकीर्ती सिंधुराज सिंधुवीर सिंधुकेसरी सिंधुविजय सिंधुरक्षक सिंधुध्वज सिंधुकुश 2. शिशुकुमार गट शिशुकुमार शंकुल संकुश शालकी 3. फॉक्स गट वागली 4.
स्कॉर्पिन गट, कलवरी, खांदेरी, करंज, वेला, वागीर, वागशीर. आयन्स. अणुपाणबुड्या. 1. INS अरिहंत ही भारताची पूर्णतः स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी आहे. 26 जुलै 2009 रोजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते या अणुपाणबुडीचे उद्घाटन करून भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. या अणुपाणबुडीची लांबी 112 मीटर तर रुंदी 25 मीटर, वजन 6000 टन व ताशी वेग सुमारे 23 किलोमीटर आहे. या पाणबुडीच्या आगमनामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. 2. INS चक्र. भारताने रशियाकडून 10 वर्षांच्या भाडेतत्वावर करार करून रशियाची नरपा ही अणुपाणबुडी घेतली आहे. या पाणबुडीचे नामकरण INS चक्र असे करण्यात आले. तटरक्षकदलाची टेहळणी जहाजे सचेत, सार्थक, वरद. क्षेपणास्त्रवाहू बोटी विभूती, विपुल, नाशक, ब्रह्मपुत्रा. नौदल तळ सी बर्ड, कारवार, कर्नाटक. रणगाडे विजयंता, पहिला अर्जुन, अजय, कर्ण, T-55, T-72, अर्जुन मार्क 2, K-9, वज T, अर्जुन MK-1, स्वदेशी. तोफा हावित्झर, बोफोर्स, भीम, धनुष्य, स्वदेशी तोफ K-9 वज्ञ. भारत वजा 52, स्वदेशी ATAGS तोफ, सारंग. अवजड लष्करी वाहने सारथ, शक्तिमान, निशांत. रडार यंत्रणा राजेंद्र, इंद्र वजा 1, ॲरे रडार, फाल्कन रडार. लढाऊ विमाने पहिले नॅट, पहिले भारतीय बनावटीचे तेजस राफेल, फ्रान्सकडून खरेदी. तेजस नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिले आहे. तेजसमधून उड्डाण करणारे पहिले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. वैमानिकरहित विमाने चकोर, लक्ष्य. ड्रोन विमाने रुस्तुम वजा 1, लष्करी दलासाठी सेवा, रुस्तुम एचा गुप्त. वर. 6. माहिती काढणे रुस्तुम सी, निगराणी रुस्तुम वजा 2, टेहळणी व लक्ष्यभेद. वैज्ञानिक रुस्तुम दमानी यांच्या नावावरून रुस्तुम नाव दिले. अभ्यास उच्च गती हवाई ड्रोन हीट. हेरॉन ड्रोन इस्रायलकडून घेतले. अल्ट्रा मॉडर्न तंत्रज्ञानाने सज्ज. टेहळणी विमान निशांत. विमाने किरण, कॅनबेरा, अजित, मिग वजा 23, 27, 29, F-16, सुखोई वजा 30 MKI, रशियाकडून विकत घेतले. सारस, हरक्युल्स, राफेल. मालवाहू वाहतूक विमाने C-295, एव्हरो 748. हेलिकॉप्टर ध्रुव, चेतक, चेता, मी-17, 25, 35, रुद्र, सारंग, डॉर्नियर, चिनूक, MH-60 रोमिओ, सीहॉक, अपाचे गार्डियन, MH-60R. स्वदेशी रायफल, इन्सास रायफल. बुलेटप्रूफ जॅकेट, भाभा कवच. GPS यंत्रणा नाविक. स्वदेशी 9 mm पिस्तूल ASMI. बुलेटप्रूफ हेल्मेट व इतर संरक्षण साहित्याचा कार्यक्रम. अभेदत पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत. माइन प्रोटेक्टेड व्हेइकल, बुसुरुंगाच्या मुकाबला. राष्ट्रीय समर युद्ध संग्रहालयाचे उद्घाटन 25 फेब्रुवारी 2019 ला नवी दिल्ली येथे झाले. भारताचे पहिले संरक्षण प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत. महिला अधिकाऱ्यांना पुरुषांप्रमाणे लष्करात परमनंट कमिशन व कमांड पोस्टिंग देण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2020 ला दिला. भारताचे पहिले पायदळ सेना संग्रहालय इन्फंट्री म्युझियम महू, इंदौर, प्रदेश येथे निर्माण केले गेले. स्वदेशी बनावटीचा भारतीय हलका रणगाडा जोरावर. भारताचे स्वदेशी बॉम्ब व भुसुरुंग रोधक लष्करी वाहन कल्याणी M4, कल्याणी फोर्जतर्फे निर्मित. भारताचा पहिला मानवरहित रणगाडा मंत्रा. भारताचे स्वदेशी बनावटीचे भुसुरुंग निपुण सुरुंग. भारताचे स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन ALS-50 टाटा ॲडव्हान्स सिस्टीमद्वारे निर्मिती. स्टार त्रिशूळ लष्करी संग्रहालय कारू, लेह. भारताची पाणबुडी मोहीम समुद्रयान मत्स्य 6000.
AK-203 रायफल उत्पादन अमेठी, प्रदेश. नौदल अधिकाऱ्यांच्या इपॉलेट स्कंदभूषणाचा लोगो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेने प्रेरित आहे. स्टेल्थ युद्धनौका रडारला दिसत नाही. भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली सन 1983 मध्ये करण्यात आली. या कार्यक्रमाला इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोमा इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम असे नाव देण्यात आले. तीन. नोबल पब्लिकेशन्स. भारताच्या क्षेपणास्त्र निर्मितीत अब्दुल कलाम यांनी मोलाची भूमिका बजावली, म्हणून त्यांना भारतीय क्षेपणास्त्राचे जनक असे म्हणतात. भारताची क्षेपणास्त्रे व तत्सम यंत्रणा. 1. पृथ्वी. प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पृथ्वी क्षेपणास्त्राचे प्रकार. नाव. किमान पल्ला. वापर. पृथ्वी 1. 15 किलोमीटर. आर्मीमध्ये वापर होतो. पृथ्वी -2. 250 कि.मी. एअरफोर्समध्ये वापर होतो. पृथ्वी 3. 350 किलोमीटर. नेव्हीमध्ये वापर होतो. 2. अग्नी. प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. अग्नी क्षेपणास्त्राचे प्रकार. नाव. अग्नी -1. 700 किलोमीटर. किमान पल्ला. वापर. अग्नी 2. 2000 किलोमीटर. जमिनीवरून जमिनीवर मारा. आणि 3. 3000 किलोमीटर. जमिनीवरून जमिनीवर मारा. अग्नी 4. 3500 किलोमीटर. जमिनीवरून जमिनीवर मारा. अग्नी 5. 5000 किलोमीटर. जमिनीवरून जमिनीवर मारा. अग्नी 6. जमिनीवरून जमिनीवर मारा. 6 ते 10,000 कि.मी. जमिनीवरून जमिनीवर मारा. 3. 4. 5. 6. 7. 8. आकाश. प्रकार जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला 25 किलोमीटर. आस. प्रकार हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला सुमारे 110 किलोमीटर. शौर्य. प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला 700 ते 1000 गाइडेड दिग्दर्शित क्षेपणास्त्र. नाग. प्रकार रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र. पल्ला 4 किलोमीटर. त्रिशूल. प्रकार जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला 500 मीटर ते 9 किलोमीटर. सूर्य. प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला. सूर्य 1-5000 ते 8000 किलोमीटर. सूर्य 2-12000 ते 20000 कि.मी. वैशिष्ट्य भारताचे पहिले आंतरखंडीय क्षेपणास्त्र. 9. सागरिका K-15. प्रकार पाण्याखालून मारा करणारे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र. पल्ला 750 किलोमीटर. 10. धनुष्य. प्रकार समुद्रावर मारा करणारे क्षेपणास्त्र. .614. पल्ला 350 कि.मी. 11. प्रहार. प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला 150 किलोमीटर. 12. ब्रह्मोस. प्रकार ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने जाणारे सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र. भारत व रशिया दोघांच्या सहकार्याने विकसित. जहाज, पाणबुडी व विमानातून डागता येते. पल्ला 290 कि.मी. सुधारित पत्ता 400 ते 600 किलोमीटर. 13. स्वप्न. प्रकार रडारला चकमा देणारे क्रूझ क्षेपणास्त्र. 14. PJ-10. प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला 250 किलोमीटर. 15. आंख प्रणाली. प्रकार शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणारी स्वदेशी रडार प्रणाली. ब्राझीलचे सहकार्य.
16. क्षेपणास्त्र कवच यंत्रणा. प्रकार हवेतून हवेत मारा करून शत्रूच्या क्षेपणास्त्राला नष्ट करणारी प्रणाली. कवच ही आधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र सुपरसॉनिक इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीम प्रणाली आहे. 17. K5. प्रकार पाण्याखालून मारा करण्यासाठी उपयुक्त भारतीय बनावटीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. पल्ला -1500 कि.मी. पर्यंत. 18. हेलिना नवीन नाव ध्रुवास्त्र. BE. 7 ते 10 किलोमीटर मारक क्षमता असणारे हवेतून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे. 19. निर्भय. प्रकार सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत मारा करते. पल्ला 1000 किलोमीटर. 20. डर्बी. 50 किलोमीटर क्षमता व हवेतून हवेत मारा करणारे BVRS क्षेपणास्त्र. 21. मिशन शक्ती. प्रकार अंतराळ क्षेपणास्त्र A-सॅटची यशस्वी चाचणी मार्च 27, 2019. शत्रू देशाचा उपग्रह अंतराळात नष्ट करण्यासाठी वापर अशी क्षमता असणारा भारत हा रशिया, अमेरिका व चीननंतर चौथा देश. 22. QRSAM. प्रकार सर्व प्रकारच्या हवामानात व सर्व प्रदेशात वापरता येणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला 25 ते 30 किलोमीटर. 23. स्पाइस -2000 बॉम्ब. प्रकार हे इमारत नष्ट करणारे बॉम्ब इस्रायलकडून खरेदी केलेत. चार. 24. S-400. प्रकार क्षेपणास्त्र यंत्रणा भारताने रशियाकडून खरेदी केली. हवाई संरक्षणासाठी उपयुक्त. 25. HSTDV. प्रकार ध्वनीपेक्षाही वेगवान हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी उपयुक्त. 26. अभ्यास लष्करी ड्रोन. 27. प्रकार उच्च गती हवाई लक्ष्य वाहन हीट. लेझर गाइडेड अँटी टँक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र ATGM ची चाचणी KK. रेंज अहमदनगर, मारक क्षमता 4 किलोमीटर. 28. SAND. प्रकार वायुदलासाठी उपयुक्त असे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. 29. रुद्रम. प्रकार देशातील पहिले स्वदेशी किरणोत्सर्गविरोधी हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला 250 कि.मी. वेग मॅक -2 म्हणजेच ध्वनीपेक्षा दुप्पट. हवाई संरक्षण प्रणाली व संपर्क यंत्रणा उद्ध्वस्त करू शकते. कोणतेही सिग्नल रेडिएशन पकडू शकते. 30. स्मार्ट पाणतीर यंत्रणा. प्रकार स्वदेशात निर्मित सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टोपेंडो स्मार्ट ही भारताची पाणबुडीवेदी पाणतीर यंत्रणा आहे. सागरी सुरक्षा व पाणबुडी युद्धासाठी उपयुक्त. 31. वरुणास्त्र टॉर्पेडो पणथीर. प्रकार जहाजावरून सोडण्यात येणारा विद्युत चलित पाणबुडी विरोधी पाणतीर. पल्ला 40 कि.मी. 32. अमोघ. प्रकार रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र. 33. अग्नी प्राईम. प्रकार अग्नी वर्गातील सुधारित असे 2 टप्पे असलेले व दुहेरी मार्गदर्शक प्रणालीने सज्ज क्षेपणास्त्र. पल्ला 1 ते 2000 किलोमीटर. 34. प्रलय. प्रकार जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मार्गदर्शित घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र. पल्ला 350 ते 500 किलोमीटर. 35. पिनाका. प्रकार मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर. पल्ला 65 किलोमीटर. 36. पिनाका रॉकेट पॉड. प्रकार मार्गदर्शित गाइडेड अचूक रॉकेट पॉड. पल्ला 75 किलोमीटर. 37. पिनाका MK1. प्रकार सुधारित मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर. एकसष्ट. भारतीय सेनादलातील पदसंरचना. तिन्ही सेनादलासाठी सरसेना प्रमुख, संरक्षण प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS हे पद आहे. भूदल, नौदल, हवाई दल, जनरल, ॲडमिरल, एअर चीफ मार्शल, लेफ्टनंट जनरल, व्हाईस ॲडमिरल,
एअर मार्शल, मेजर जनरल, रियर ॲडमिरल, एअर व्हाईस मार्शल, ब्रिगेडियर, कमोडो, एअर कोमोडोर, कर्नल, कॅप्टन, ग्रुप कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल, कमांडर, विंग कमांडर, मेजर, लेफ्टनंट कमांडर, स्क्वॉड्रन लीडर, कॅप्टन, लेफ्टनंट, फ्लाइंग लेफ्टनंट, लेफ्टनंट, सब लेफ्टनंट, फ्लाइंग ऑफिसर, सेकंड लेफ्टनंट, रियर लेफ्टनंट, पायलट ऑफिसर. महत्वाचे शास्त्रज्ञ. 1. डेमोक्रिटस इ.स. पूर्व 5वे शतक. इ.स. पूर्व 430 मध्ये ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असते व या लहान कणांना कापता येत नाही. द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिले. 2. जे थॉम्सन इ.स. 1897. या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला व अणूचे नवे प्रारूप प्रतिपादित केले. 3. पायथागोरस इ.स. पू. 570 ते 504. 4. ग्रीकमधील प्रख्यात गणितशास्त्रज्ञ यांनी भूमितीमधील काटकोन त्रिकोणासंबंधीचा सिद्धांत मांडला जो पायथागोरसचा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे. टॉलेमी इ.स. 100 ते 170. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ व तत्ववेत्ता. सर्व ग्रह पृथ्वीभोवती फिरतात असा भूकेंद्री पृथ्वीकेंद्रित सिद्धांत इ.स. 140 मध्ये मांडला. पुढे हा सिद्धांत कोपर्निकसच्या संशोधनाने बाद ठरला. 5. निकोलस कोपर्निकस 1473 ते 1543. या शास्त्रज्ञाने सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला व या सिद्धांतात त्याने सर्व ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार फिरतात असे प्रतिपादिले. त्याने पृथ्वी गोल असून ती स्वतःभोवती एक प्रदक्षिणा 24 तासात पूर्ण करते असे सांगितले. सूर्याभोवती एका वर्षात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. 5. योहान केपलर 1571 ते 1630. या शास्त्रज्ञाने ग्रहांचे गतिविषयक नियम मांडले. सूर्याभोवती ग्रहांची भ्रमणकक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते हे स्पष्ट केले. गॅलिलिओ गॅलिली इ.स. 1564 ते 1642. या शास्त्रज्ञाचा जन्म इटलीतील पिसा या गावी झाला. गॅलिलिओला आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा जनक म्हणतात. विज्ञानामध्ये प्रयोगाचा वापर प्रथम या शास्त्रज्ञाने सुरू केला म्हणून त्यांना प्रयोगात्मक पदार्थ विज्ञानाचा जनक असे म्हणतात. विज्ञानात गणिताच्या वापराला सुरुवात केली. इ.स. 1609 मध्ये पहिली दुर्बीण तयार केली व या दुर्बिणीच्या साहाय्याने केपलरच्या नियमांची सत्यता सिद्ध केली. 8. सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727. द प्रिन्सिपिया हा ग्रंथ लिहिला. सैद्धांतिक विज्ञान निर्माण केले म्हणून त्यांना सैद्धांतिक विज्ञानाचा जनक म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. गतिविषयक नियम व समीकरणे मांडली. प्रकाशाचा कण सिद्धांत मांडला. सूक्ष्मकलन ही गणिती शाखा शोधली. 9. चार्ल्स डार्विन 1809 ते 1882. या शास्त्रज्ञाने आपल्या ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. यांच्या मते सृष्टीतील सरळ जीवनापासून गुंतागुंतीच्या जीवांची हळूहळू उत्क्रांती झाली तसेच विकसित झालेले जीवन गरजेनुरूप काळाच्या ओघात बदलत जाते. 10. सिग्मंड फ्रॉइड 1856 ते 1939. मनोविश्लेषणाचे सायकोअनालिसिस जनक. मानवी मनाचा अभ्यास करून त्याचे गुण उकलण्याचा प्रयत्न केला. 11. एल्बर्ट आइन्स्टाईन इ.स. 1879 ते 1955. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. वस्तुमान व ऊर्जा यांचा परस्पर संबंध E बरोबर mc वर्ग या सूत्राने मांडला. प्रकाशपुंज सिद्धांत प्रकाशाचा विद्युत प्रकाशीय प्रभाव याद्वारे सिद्ध केला. 12. एरिस्टॉटल इ.स. पू. 384 ते 322. एक महान ग्रीक तत्ववेत्ता म्हणून जगप्रसिद्ध आहे. या शास्त्रज्ञाने तर्कशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र इत्यादी विषयाचा अभ्यास करून आपले विचार प्रतिपादित केले. यांनी तर्कशास्त्राचा पाया घातला म्हणून यांना तर्कशास्त्राचे जनक म्हणतात. यांना प्राणीशास्त्राचे जनक मानतात.
यांनी प्राण्यांचे रुधिरयुक्त व रुधिरहीन असे वर्गीकरण केले. 13. हिप्पॉक्रेटस इ. स. 4,60,377. प्रसिद्ध ग्रीक शास्त्रज्ञ यांनी वैद्यकशास्त्रात अमूल्य कामगिरी केली. यांनी मानवास होणारे रोग हे दैवी कारणामुळे होतात ही लोकांची असणारी अंधश्रद्धा फोल ठरवली. मानवास होणारे रोग भौतिक कारणामुळे होतात असे यांनी सिद्ध केले. म्हणून हिप्पॉक्रेटसला आधुनिक वैद्यकशास्त्राचे जनक म्हणतात. 14. ब्लेझ पास्कल 1623 ते 1662. दाब पारेषणाचा नियम सांगितला. बंदिस्त द्रवावर लावलेला दाब हा कमी न होता सर्व दिशांना सारखाच पारेषित होतो. 15. रॉबर्ट बॉयल 1627 ते 1691. द स्केप्टिकल चायमिस्ट हा रसायनशास्त्रातील मूलद्रव्यासंबंधीचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यांना रसायनशास्त्राचे जनक म्हणतात. 16. हेनरी कॅव्हेंडिश इ. स. 1731-1810. पाणी हे मूलद्रव्य नाही तर संयुग आहे हे सिद्ध केले. पाण्यापासून हायड्रोजन वेगळा केला. प्राणवायू आणि नत्रवायू संयोग होऊन अमोनिया वायू तयार होतो व पाण्याच्या संपर्कात आल्यास नत्राम्ल तयार होते असे सिद्ध केले. 17. अनंता लॉरा दी लावाझिरे 1743 ते 1794. प्रसिद्ध फ्रेंच शास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचे जनक म्हणून